प्रचार सुरू आहे। आजचा शेवटचा दिवस आहे। अशातच विरोधकांनी 10 लोक सोडली आहेत। मशालच्या ठिकाणी धनुष्यबाण हे चिन्ह सांगितलं जातंय, असा आरोप उबाठ आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। धनुष्यबाणाचं आयुष्य कोंबडी एवढं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी चिकन बिर्याणी खायची इच्छा व्यक्त केली तर धनुष्यबाणाचं आयुष्य संपलं, अशी जहरी टीका नितीन देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केलेली आहे। मनोज भाऊचा प्रचार करायचा, पण मनोज भाऊची निशाणी सांगायची शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण। अरे वा, आमची निशाणी तर मशाल आहे। भारतीय जनता पार्टीने 10 जण असे या मतदारसंघामध्ये सोडलेले आहेत, पण एका आजीने म्हटलं त्याला, अरे तू शिवसेनेची उमेदवारी मला धनुष्यबाण सांगतो। त्या धनुष्यबाणाचं आयुष्य तर कोंबडी इथलं आहे। कधी देवेंद्रजीला वाटलं की चिकन बिर्याणी खायची, त्या कोंबडीचं आयुष्य खतम होऊन जाईल। ही आमची मशाल आहे, शिवसेनेची एक क्रांतीची मशाल आहे। राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे आणि कुरणं झालेली आहेत, असं विधान केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी। पालिकेमध्ये पारदर्शक कारभार व्हायचा असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे। महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे। महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे। या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी। प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा पैसा कष्टाचा नाही आहे, हेही जनतेने लक्षात घ्यावं।